आणि आता पाहूया 10ची वेगळी बातमी। अपघातामध्ये एखादा महत्त्वाचा अवयव गमावला असला तर त्याचं महत्त्व आपल्याला कळतं आणि अशा गोष्टीनं एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो। प्लास्टिक सर्जरी करून त्याला कदाचित नकली अवयव अशा वेळी बसवलाही जातो, पण शेवटी नकली तो नकलीच असतो। मात्र चीनमधल्या काही तज्ञांनी चक्क त्याच व्यक्तीच्या हाडामासाचा अवयव तयार केलाय। नेमकं कसं घडतंय हे सगळं पाहूयात 10च्या वेगळ्या बातमीत। चीनच्या शान्सी प्रांतामध्ये सियान या शहरात एक वैद्यकीय चमत्कार घडतोय। अपघातामध्ये आपला एक कान गमावलेल्या जी नामक एका व्यक्तीला चक्क त्याच्या हाडामासापासून तयार झालेला कृत्रिम कान बसवला जाणार आहे। त्याच्या हातावर सध्या हा कान उगवण्याची प्रक्रिया सुरू आहे। जिओटॉंग विद्यापीठामध्ये प्लास्टिक सर्जरी विभागात गुओ शुजोंग यांच्या नेतृत्वाखाली तज्ञांचा चमू यावर काम करतोय। आम्ही 3-4 महिन्यांपूर्वी त्याच्या हातांमध्ये डायलेटर सोडला। त्यानंतर आम्ही दररोज थोडं थोडं पाणी तिथे इंजेक्ट करत राहिलो। काही दिवसांनी तिथे गाठ तयार झाली। हे मांस पुरेसं पातळ असणं आवश्यक होतं, कारण त्याला हवा तो आकार देता यायला हवा। डॉक्टरांना पुरेसं मांस मिळाल्यानंतर डॉक्टरांनी जी यांच्या छातीच्या बाजूला लहानसा छेद देऊन तिथून 3 लवचिक हाडं बाहेर काढली। मांस आणि हाडं हाती आल्यावर त्यांचा वापर करून कानाला आकार देण्याचं काम सुरू झालं। सर्वात अवघड काम होतं ते आकार देण्याचं। हे कलात्मक काम आहे। कानामध्ये अनेक लहान मोठे बारकावे असतात। देवानं जसा कान बनवलाय तसाच बनवणं हे सर्वात कठीण। एका अपघातामध्ये जी यांच्या एका कानाची पाळी तुटली होती। त्यानंतर त्यांना बाहेर पडायचीही लाज वाटू लागली। ऐकू येत असलं तरी आंघोळ करताना कानात पाणी जात असे, त्यामुळे ते पार खचून गेले होते। विद्यापीठातल्या डॉक्टरांनी केलेल्या या चमत्कारामुळे त्यांना पुन्हा नवं जीवनच मिळाल्याचा भास होतोय। हे खूप छान झालं। प्राध्यापक गुओ यांचा मी ऋणी आहे। आता हा कान लवकर वाढेल याची मी वाट बघतोय। अपघातामुळे अशा घटना वारंवार घडत असतात। चीनमधल्या डॉक्टरांनी घडवलेल्या या वैज्ञानिक चमत्कारामुळे एक नवा आशेचा किरण जागृत झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।